मी आणखी एका टेस्टबद्दल आपल्याशी बोलणार आहे. या टेस्टबद्दल खूप कमी अवेअरनेस आहे. ॲम्ब्युलेटरी ब्लड प्रेशर मॉनिटरिंग म्हणजे काय? यामध्ये तुमचं ब्लड प्रेशर 24 तासाच्या कालावधीसाठी एका ब्लड प्रेशर मोजणाऱ्या मशीननी मोजलं जातं आणि हे सगळं तुमची दैनंदिन जीवनातली जी ॲक्टिव्हिटी सुरू असताना करण्यात येतं. तर ही टेस्ट आपण का करायची? तर बऱ्याच लोकांचा हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर ब्लड प्रेशर वाढून येतं आणि घरी गेल्यानंतर नॉर्मल असतं. त्याला आपण व्हाईट कोट हायपरटेन्शन असं म्हणतो. आणि काही लोकांमध्ये हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर ब्लड प्रेशर नॉर्मल राहतं आणि घरी गेल्यानंतर वाढलेलं असतं. याला आपण मास्क्ड हायपरटेन्शन असं म्हणतो. तर मास्क्ड हायपरटेन्शन हा खूप डेंजरस प्रकारचं हायपरटेन्शन आहे आणि व्हाईट कोट हायपरटेन्शनसाठी ब्लड प्रेशरची कोणतीही औषधे चालू करण्याची गरज नसते. त्यामुळे ABPM चा फायदा हा होतो की या दोन्ही प्रकारचे जे रुग्ण आहेत ते शोधण्यास आपल्याला मदत होते आणि कोणत्या प्रकारच्या रुग्णास आपल्याला बीपीची औषधी चालू करायची आणि कोणत्या प्रकारच्या रुग्णाला करायची नाही हे समजण्यास खूप मदत होते.